नमस्कार. आपण आज भारतीय राज्यघटनेतील भाग 1 पाहणार आहोत. संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र, कलम 1 ते 4. भारतीय राज्यघटनेचा पाया समजून घेण्यासाठी ही पहिली 4 कलमे अत्यंत महत्त्वाची आहेत. आपण ती सविस्तर पाहूया. कलम 1. संघाचे नाव आणि राज्यक्षेत्र. नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन. भारतीय राज्यघटनेची सुरुवातच मुळात भारताची ओळख आणि त्याच्या सीमा निश्चित करण्यापासून होते. कलम 1 मध्ये 3 मुख्य उपकलमे आहेत, जी आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. 1. उपकलम 1. देशाचे नाव आणि स्वरूप. या उपकलमात म्हटले आहे की इंडिया, जो भारत आहे, तो राज्यांचा संघ म्हणजेच युनियन ऑफ स्टेट्स असेल. येथे 2 महत्त्वाचे पैलू लक्षात घ्या. नाव. घटना समितीमध्ये नावावरून वाद होता, म्हणून इंडिया म्हणजे आधुनिक नाव आणि भारत म्हणजे पारंपरिक नाव ही दोन्ही नावे स्वीकारली गेली. राज्यांचा संघ. भारताने फेडरेशन म्हणजेच संघराज्यऐवजी युनियन हा शब्द वापरला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचे स्पष्टीकरण देताना सांगितले की भारतीय संघराज्य हे राज्यांनी एकत्र येऊन केलेल्या कोणत्याही कराराचा परिणाम नाही. त्यामुळे कोणत्याही राज्याला भारतापासून वेगळे होण्याचा अधिकार नाही. भारत हा विनाशवंत राज्यांचा अविनाशवंत संघ आहे. उपकलम 2. राज्यांची व्याप्ती. या उपकलमात म्हटले आहे की राज्ये आणि त्यांची राज्यक्षेत्रे ही पहिल्या अनुसूचीमध्ये म्हणजेच फर्स्ट शेड्यूलमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील. अर्थ. भारतामध्ये नेमकी किती राज्ये आहेत आणि त्यांच्या भौगोलिक सीमा किती आहेत हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्हाला संविधानाची पहिली अनुसूची पाहावी लागेल. उदाहरणार्थ, सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांची नावे तिथे नोंदवलेली आहेत. 3. भारताचे राज्यक्षेत्र. टेरिटरी ऑफ इंडिया. हे उपकलम भारताच्या संपूर्ण भौगोलिक व्याप्तीची व्याख्या करते. भारताचे राज्यक्षेत्र यात खालील 3 घटकांचा समावेश होतो. अ. राज्यांची राज्यक्षेत्रे. उदाहरणार्थ, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू इत्यादी. ब. केंद्रशासित प्रदेश. पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेले प्रदेश. उदाहरणार्थ, दिल्ली, पुडुच्चेरी, अंदमान निकोबार. क. संपादित क्षेत्रे. असा कोणताही प्रदेश जो भविष्यात भारत सरकार एखाद्या आंतरराष्ट्रीय कराराद्वारे किंवा युद्धानंतर स्वतःच्या ताब्यात घेईल. कलम 2. नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना. कलम 1 मध्ये आपण पाहिले की भारत म्हणजे काय आहे. आता कलम 2 आपल्याला हे सांगते की जर भारताला आपला विस्तार करायचा असेल तर तो कसा केला जातो. मुख्य व्याख्या. द कोर कॉन्सेप्ट. संविधानानुसार संसद कायद्याद्वारे तिला योग्य वाटतील अशा अटी आणि शर्तींवर नवीन राज्यांना संघराज्यात दाखल करून घेऊ शकते किंवा नवीन राज्यांची स्थापना करू शकते. याचा सोपा अर्थ असा की जे प्रदेश सध्या भारताचा भाग नाहीत त्यांना भारतात सामील करून घेण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. संसदेला मिळणारे 2 मुख्य अधिकार. अ. नवीन राज्यांना दाखल करून घेणे. जे राज्य किंवा प्रदेश आधीपासूनच अस्तित्वात आहे, उदाहरणार्थ एखादा स्वतंत्र देश किंवा परकीय वसाहत, त्याला भारतीय संघराज्यात प्रवेश देणे. ब. नवीन राज्यांची स्थापना करणे. असा प्रदेश जो आधी राज्य म्हणून अस्तित्वात नव्हता पण भारताने तो मिळवला आहे तिथे नवीन राज्य प्रशासन सुरू करणे. एक ऐतिहासिक उदाहरण. सिक्कीम. कलम 2चा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा वापर सिक्कीम बाबतीत झाला. 1974 पर्यंत सिक्कीम हे भारताचे राज्य नव्हते. तिथे चोग्याल राजवट होती. सिक्कीमला भारतात यायचे होते म्हणून संसदेने 35वी घटना दुरुस्ती करून सहयोगी राज्य म्हणजेच असोसिएट स्टेट म्हणून त्याला प्रवेश दिला. नंतर 36वी घटना दुरुस्ती करून सिक्कीमला भारताचे 22वे पूर्ण घटक राज्य बनवण्यात आले. काही लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाचे मुद्दे. फक्त परकीय प्रदेशांसाठी. कलम 2 हे फक्त अशा क्षेत्रांसाठी वापरले जाते जे भारताचे भाग नाहीत. भारतातील अंतर्गत बदलांसाठी कलम 3 वापरले जाते. संसदेचा अधिकार. हे ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना किंवा राज्यांना नसून फक्त संसदेला आहे. साधे बहुमत. यासाठी विशेष बहुमताची गरज नसते. संसद साध्या बहुमताने म्हणजे 50% जास्त मतांनी असा कायदा करू शकते. कलम 3. नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा किंवा नावे यात बदल.
सोपे करून सांगायचे झाले तर जर कलम 2 हे बाहेरच्या प्रदेशांना घरात घेण्याबद्दल असेल तर कलम 3 हे घराच्या आतल्या खोल्यांची फेररचना करण्याबद्दल आहे. म्हणजे भारताच्या अंतर्गत नकाशात बदल करण्याचा अधिकार हे कलम 3 संसदेला देते. 1. संसदेचे 5 मुख्य अधिकार. कलम 3 नुसार संसद कायद्याद्वारे खालील गोष्टी करू शकते. नवीन राज्य निर्माण करणे. कोणत्याही राज्यातून एखादा प्रदेश वेगळा करून किंवा 2 किंवा अधिक राज्य एकत्र करून नवीन राज्य बनवणे. उदाहरणार्थ, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा करणे. राज्याचे क्षेत्र वाढवणे. कोणत्याही राज्याचा भौगोलिक विस्तार वाढवणे. राज्याचे क्षेत्र कमी करणे. कोणत्याही राज्याचा काही भाग काढून घेणे. राज्यांच्या सीमा बदलणे. 2 राज्यांमधील सीमारेषा म्हणजेच बाउंड्रीज बदलणे. राज्याचे अधिकृत नाव बदलणे. उदाहरणार्थ, ओरिसाचे ओडिशा करणे किंवा पॉंडिचेरीचे पुडुच्चेरी करणे. 2. हे बदल कसे केले जातात? द प्रोसिजर. कलम 3 अंतर्गत बदल करण्यासाठी एक विशिष्ट पद्धत ठरवून दिली आहे. ही प्रक्रिया 2 अटींवर अवलंबून असते. राष्ट्रपतींची पूर्व शिफारस. असे कोणतेही विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची परवानगी घेणे अनिवार्य असते. राज्याचे मत. राष्ट्रपती ते विधेयक संबंधित राज्य विधिमंडळाकडे त्यांचे मत मांडण्यासाठी पाठवतात. त्यासाठी एक ठराविक वेळ दिली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्याने दिलेले मत मानणे संसदेवर बंधनकारक नसते. राज्याने विरोध केला तरी संसद आपल्या निर्णयावर ठाम राहून राज्य विभागू शकते. म्हणूनच भारताला विनाशवंत राज्यांचा अविनाशवंत संघ म्हणजेच इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स म्हणतात. काही ऐतिहासिक उदाहरणे. 1960 मध्ये बॉम्बे प्रांताचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 राज्य बनवण्यात आली. 2000 मध्ये मध्य प्रदेशातून छत्तीसगड, उत्तर प्रदेशातून उत्तराखंड आणि बिहारमधून झारखंड वेगळे झाले. 2014 मध्ये आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळे झाले. 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याचे विभाजन करून 2 केंद्रशासित प्रदेश म्हणजेच J&K आणि लडाख बनवण्यात आले. काही लक्षात ठेवण्यासारखे बारीक मुद्दे. बहुमत. कलम 3 अंतर्गत होणारे बदल हे साध्या बहुमताने होतात. कलम 368 लागू नाही. राज्यांची पुनर्रचना करण्यासाठी संविधानात मोठी दुरुस्ती करण्याची गरज नसते. म्हणजे 368व्या कलमाची प्रक्रिया लागत नाही. केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत. जर बदल केंद्रशासित प्रदेशाबद्दल असेल तर संबंधित विधानसभेचे मत घेण्याचीही गरज नसते. कलम 3 मधील 2 अत्यंत महत्त्वाची अटी. द प्रोवायझोस. नुसते अधिकार असून चालत नाही तर ते वापरण्याची एक पद्धत संविधानाने दिली आहे. यालाच आपण परंतुक म्हणतो. अट 1. राष्ट्रपतींची पूर्वसंमती. असे कोणतेही विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची शिफारस असणे आवश्यक असते. अट 2. राज्य विधिमंडळाचा संदर्भ. विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपती ते संबंधित राज्य विधिमंडळाकडे त्यांचे मत मांडण्यासाठी पाठवतात. राज्य सरकारला त्यांचे मत मांडण्यासाठी एक विशिष्ट मुदत दिली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्याने दिलेले मत मांडणे संसदेवर बंधनकारक नसते. राज्याने विरोध केला तरी संसद आपल्या निर्णयावर ठाम राहून राज्य विभागू शकते. आणखी 2 महत्त्वाचे स्पष्टीकरणे. स्पष्टीकरण 1. राज्य या शब्दात केंद्रशासित प्रदेशांचा देखील समावेश होतो. स्पष्टीकरण 2. संसदेला असलेला नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार हा एखाद्या राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा भाग दुसऱ्या राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला जोडून नवीन केंद्रशासित प्रदेश बनवण्यापर्यंत व्यापक आहे. कलम 4. पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीच्या दुरुस्तीसाठी आणि पूरक बाबींसाठी तरतूद. जर कलम 2 आणि 3 हे कृती करण्याबद्दल असतील तर कलम 4 हे त्या कृतीला कायदेशीर संरक्षण आणि प्रक्रिया देण्याबद्दल आहे. 1. कलम 4.1 अनुसूचींमध्ये बदल. जेव्हा संसद कलम 2 किंवा 3 नुसार एखादा कायदा करते तेव्हा संविधानाच्या 2 महत्त्वाच्या सूचींमध्ये आपोआप बदल करणे आवश्यक असते. पहिली अनुसूची. यामध्ये सर्व राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आहेत. जर नवीन राज्य बनले तर त्याचे नाव येथे जोडावे लागेल. चौथी अनुसूची. यामध्ये प्रत्येक राज्याला राज्यसभेत किती जागा मिळतील याचे वाटप दिले आहे. 2. कलम 4.2 सर्वात महत्त्वाचा मुद्दा. नॉट अ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. हे उपकलम स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
यात म्हटले आहे की कलम 2 किंवा कलम 3 नुसार केलेला कायदा हा कलम 368 नुसार संविधान दुरुस्ती म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मानला जाणार नाही. याचा अर्थ काय? सामान्यतः संविधानात बदल करण्यासाठी विशेष बहुमत म्हणजे 2/3 बहुमताची गरज असते. पण कलम 4.2 मुळे राज्यांच्या सीमा बदलणे किंवा नवीन राज्य बनवणे हे काम संसद साध्या बहुमताने करू शकते. 3. कलम 4चे महत्त्व. प्रशासकीय सुलभता. जर राज्यांच्या सीमा बदलण्यासाठी प्रत्येक वेळी 2/3 बहुमत लागले असते तर नवीन राज्य बनवणे खूप कठीण झाले असते. पूरक अधिकार. नवीन राज्य बनवताना तिथे विधानसभा किती असेल, तिथले प्रशासन कसे चालेल याबद्दलचे किरकोळ कायदे बनवण्याचा अधिकार ही कलम 4 संसदेला देते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.